अय भावी सरपंच करणार या इकडे बसा बाय. अरे कशाचं भावी सरपंच, इथं रुपया नाही खर्चायला. पैसे कशाला लागतात? तुम्ही मनाची तयारी करा. अरे मग माझ्या बी मनात आहे, पण घरचे नाहीत काय ऐकणार. कवर भावाच्या ताटाखालचं मांजर होऊन जगणार आहे तुम्ही. अहो ती घरची तुमचे आई बाप पण त्याला सगळं मदत करतात. सगळा घरचा व्यवहार त्याच्याच हातात आणि तुम्ही फक्त 2 रुपयाचा मालक. बघू, आज घरच्यांना विचारतोच. 100% तुमच्या घरची का नाही तुम्हाला आडवी येणार, पण तुम्ही का नाही घाबरायचं नाही. तुम्ही कधी तुमचं अस्तित्व निर्माण करणार. आणि जर लय घरची आडवी आली तर वाटणी मागा, आणि वाटणी मागली का नाही तुम्हाला सरपंच होण्यापासून का नाही कोणच रोखू शकत नाही. बरं चालतंय, आज फॅसलाच करतो. काय नाही, आलो आता राहणार. आयक, हे मला 5 लाख रुपये दे. भाड्या तुला 5 रुपये कमवायची अक्कल नाही, तुला 5 लाख रुपये देऊ कुठनं? मला काय तसलं सांगू न ग, मला आताच्या आता 5 लाख रुपये दे. तुला काल 2,000 रुपये दिलं, काय केलंस तू? मला पैसे लागत नाहीत काय? थोरला पोरगा कमावतोय, एवढं सुद्धा तू कमवत नाही. नुसता गावात उन्हाडक्या करून हिंडतोय आणि मला पैसे मागतोय. हे म्हातारी, तुला पैसे द्यायला जमतील का नाही? तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. मग मला आताच्या आता माझी वाटणी पाहिजे. कशाची वाटणी पाहिजे रे तुला? तुला का साधं रानात येत नाही. मध्ये का उसाला तोड आली, तुला रानात ये म्हणलं तरी आला नाही. हा, घरातनं पैसे घेऊन जातोय, पोरांच्या नादाने दारू पितोय, हा इकडं तिकडे हिंडतोय. ह्याच्यात सगळं घरातलं पैसे खर्च करतोय तू. अरे मटका खेळतोय, पोरांच्या नादाने कसं बी वागतोय. अरे कसं बी वागतोय म्हणजे? मग काय तुमचं ऐकून काय तुमच्या टाटाखालचं मांजर हो काय? मला बी माझं अस्तित्व निर्माण करायचंय. मला माझी वाटणी द्या, विषय संपला. त्याचं आहे तू घरात तमाशा करतोय वैर. हा, अरे ह्याचं त्याचं ऐकून म्हणजे तुला का लई शाळा लागाय? हा, काय करतो? काय करते म्हणजे? मोठा आहे. मोठा आहे मग त्याला बोलायचं कळतंय का?